एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे लिफ्टमध्ये असताना लिफ्ट आदळलेली आहे। हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटायला ते गेलेले होते। लिफ्टचा अपघात झालेला आहे। लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळलेली आहे। जरांगे थोडक्यात बचावलेले आहेत। जरांगेंबरोबर त्यांचे सहकारी सुद्धा होते, तेही थोडक्यात बचावलेले आहेत। बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्याकरता जात असताना हा प्रकार घडलेला आहे। कोणीही जखमी झालं नसल्याची प्राथमिक माहिती मिळते, पण बातमी मोठी आहे। मनोज जरांगे हे एका रुग्णाला भेटायला जात होते, त्यावेळी बीडमध्ये हॉस्पिटलमधल्या लिफ्टमध्ये ते अडकले। लिफ्ट तशीच्या तशी खाली आदळली आणि त्यात त्यांचे सहकारी आणि ते दोघेही होते। त्या दोघांनाही दुखापत झालेली नाही अशी प्राथमिक माहिती मिळते। अजून अपडेट समोर यायचं आहे, पण या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी बघतोय। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, किती वाजताची ही घटना आहे? आत्ताचं काय अपडेट आहे? 2:30 वाजताची ही घटना आहे। शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर या ठिकाणी ही घटना घडलेली। मनोज जरांगे पाटील हे एका पेशंटला भेटण्यासाठी जात असताना ते पहिल्या मजल्यावरती लिफ्टमध्ये वजन जास्त झाल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि त्या ठिकाणी लिफ्ट आदळली गेली। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना थोडा धक्काही बसला, मात्र कोणीही त्यामध्ये जखमी झालेलं नाही। आणि नंतर लिफ्ट टेक्निकल प्रॉब्लेममुळे बंद पडल्यामुळे लिफ्ट तोडून या सगळ्यांना बाहेर काढावं लागलं। मात्र अर्धा ते पाऊण तासा पूर्वीची ही घटना आहे। यामध्ये आता मनोज जरांगे पाटील बीडमधून नाशिककडे रवाना झालेत। मात्र या घटनेची मोठी चर्चा होते। त्या हॉस्पिटलमध्ये ते रुग्णाला भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी टेक्निकल प्रॉब्लेममुळे लिफ्ट आदळली गेली आणि यामध्ये मनोज जरांगे पाटलांना देखील धक्का लागला। इतर जे काही 5-6 जण होते त्यांना देखील थोडी किरकोळ जखम झालेली, मात्र यामध्ये कुठलीही मोठ्या पद्धतीची हानी झालेली नाही। पण लिफ्टचा हा अपघात झाला, यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर जे सहकारी आहेत ते बालबाल बचावले असंच म्हणावं लागेल। नक्की, धन्यवाद माहिती दिलीस त्याबद्दल सुरेश। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याला माहिती देत होते। मनोज जरांगेंसह सहकारी थोडक्यात बचावलेला आहे। लिफ्ट पहिल्या मजल्यावर गेली आणि लिफ्ट खाली आदळलेली आहे। वजन जास्त झालं म्हणून लिफ्ट खाली आली आहे।